अमाय मला तर दाबून दिल्या हात बापा एकदम मांगाचून मा समोर समोर येऊन उभ्या राहिल्या. काय विमला ताई तुम्ही बी एकदम मा समोर उभ्या राहिल्या. तिकडे व्हा जराशा बाजूनं काठानं व्हा ना बा विमला ताई. कुठं हो कांता आता कुठं व्हायला लावतो मला. तिथं उभ्या त्या दोघी मा समोर येऊन उभ्या झाल्या. मी दबली तिथं. इथं आली तर तू म्हणतो मला दबवली. आता मी उभी राहू कुठं. मलाच नाही का बटी एकटीला जागा. व्हा ना विमला ताई व्हा ना तिकडे भीतीच्या काठानं उभ्या व्हा ना. बस झाली बापा भीतीच्या काठानं उभी. शामराव भाऊ आहे मा समोर दिसते तरी ना उभी. घ्या करा आता कार्यक्रम सुरू. टाइम होऊन राहिला. मा सासरा नाही आला ना गा अजून. रामलाल भाऊ कार्यक्रम का बापाशिवाय कसं सुरू करा. येवाच्याच आहे काय हो ये. तयारी केल्यावर सगळं झाल्यावर निघाच्या टायमाला त्याले बाथरूमला जायचं होतं. अजून येवाच्याच आहे का पार्वती जवाई बापू पहा ना. ते पार्वती कुठं जाईन आता पाहिले मामाजीले येवा नाही का ते ना. पोराचं साक्षगंधा यायचं काही पडलीच नाही. आले उशिरा. इथं साक्षगंधाला सगळे तयार पोरग पोरगी समोरासमोर आणि यायले काय माहित कुठंच गेले तर. तुम्ही जा ना जवाई बापू मग पहा जराशी तिकडे. येतील मी कुठं जाऊ आता. घ्या करा कार्यक्रम सुरू तोपर्यंत. नाही शामराव भाऊ आता का वाट पाहत राहता काय. नाही सीताराम भाऊ पाहणं युवाची वाट पाहणं येईन ना. येतील ना भाऊ. त्याच्या बगल कसं होईल. येतीलच काय दूर गेले का कुठं 10 कोसावर येतील. 5-10 मिनिटाची गोष्ट. पहा वाट पाहू 5-10 मिनिट. हो थांबा जराशे पाहू वाट. तोपर्यंत ते तुम्ही फुलगुच्छ घे आणून ठेवा समोर सगळे. शामराव भाऊ आणले असं ना तुम्ही. ते पोरीच्या इकूनच असते का ते फुलगुच्छ गीत ते पोराच्या इकून राहते ते. पोरावाल्यांना आणले काय हो पार्वती आणले नाही. पोरीच्या इकून असते काय ना मुन्नी. मग आम्ही काय आणू. आम्हाला वाटलं आणले असन तुम्ही. अहो पहिल्यांदाच लग्न पाहून राहिली काय. पोराच्या इकून राहते ते फुलगुच्छ लग्नामध्ये हार ते बाशिंग पोराच्या इकून राहते ते. आम्ही काय आणू. आम्ही नाही आणलं. तुम्हाला सांगायला लागते. आणलं नाही का आता वेळेवर काय करतात. मी विचारली म्हणून. आम्हाला वाटलं नाही हो बाई. आम्हाला काय वाटते बरोबरच वाटते आम्हाला. पोरीच्या इकूनच राहते ते. सरपंच भाऊ कोणाच्या इकून राहते काय. ते पोरावाल्याच्या इकूनच राहते ते. सीताराम पोराच्या इकूनच राहते ते. तुम्हीच आणायला पाहिजे होतं. अरे मग माहित नाही भाऊ आम्हाला असं. आता काय आमच्या घरी लग्न नाही झाले. पहिलंच लग्न होय. काहून सीताराम भाऊ तुमचं लग्न नाही झालं काय. आता तुमच्या लग्नात तुम्ही नेलं होतं का ते आणलं होतं ते नाही का लक्षात. लक्षात नाही बाई इंदिरा बाई. आता लय वर्ष झाले लग्नाले तर काही एवढं लक्ष नाही राहिलं. हो पोराच्या इकूनच राहते फुलगुच्छ म्हणा बाशिंग आणि फुलहार पोराच्या इकूनच राहते. आता साक्षगंधात एवढं लागत नाही. फक्त ते फुलाचे गुच्छ लागन बा. संदीप कसं का संदीप. काळजी नको करा. कोणीच काळजी करू नका भाऊजी. पार्वतीबाई मी आणलं आहे ना ते आपल्याच्या थैलीतच काय. पिंकीचे कपडे होते त्या थैलीतच काय फुलगुच्छ दिसले नाही का तुला बाई. नाही भाऊ संदीप दिसले नाही. हाय बाई त्याच्यातच आहे. जाय घेऊन ये भाऊजी. तुम्ही जा घेऊन या. बरं ठीक आहे जातो बा घेऊन येतो. चीज काम उरले मला आता. फालतूची हे करणं याची गुलामी करणं. जवळ बापू ते काय म्हणता मामीजी. आता काय आणायचं आहे आता अजून. चला तुम्ही सांगा. तुम्ही घेऊन याचा. काही आणायचं नाही आहे जवळ बापू. कायले नसनस होते बाई. मी तुमच्या सासऱ्याला घेऊन ये जा म्हणतो. त्याने पाहिजे काही झालं तर या सांगत मग. हो ठीक आहे येतो आम्ही. पार्वती अंगठ्या आणल्या ना. नाही तर अंगठ्या नसून आणल्या तर सांगून दे त्याइले. पिंकीच्या बाबाला सगळं सांग घेऊन येईन. हो शांताबाई अंगठी आणली. अंगठ्या आणल्या. हे इच्छा आहे तर आहे ना. आता असंच होईल लग्नामध्ये बी. हे आणलं ते नाही आणलं. तो तिथं गेला हे इथं गेला. हो कांता बरोबर आहे तू. हे इच्छा आहे तर इच्छाच नवऱ्याने इच्छाच नवरी तर हे असंच होईल. त्याला वाटून का इच्छा आहे तर आणून घेऊ. तसंच होईन आता. रीती कुठे जात आहेस. मावशी तुला तर माहित आहे मी इथं कायच्यासाठी आलो. माई इथं येण्याचा उद्देश काय आहे ते तर तुला चांगल्यानं माहित आहे. मग तरी विचारतो का मावशी का तू कुठं चालला म्हणून. मला नाही माहित ऋतिक तुझं काय उद्देश आहे. तू इथे कशासाठी आलास मला नाही माहित. काही कल्पना नाही मला. तू उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवायसाठी आला नाही इथे. हेच मला माहित आहे. हे बघ मावशी तू मध्ये नको घुमू. मला सगळं माहित आहे. मॉमनं तुला फोन केला आणि मॉमनं तुला सगळं सांगितलं. ते मला माहित आहे. नाही तर ऋतिक नाही. मला तुझ्या मॉमने फोनच नाही केला ना. तू अचानक आलास तू म्हणून तर तू आल्याबरोबर मी कसे दचकले ना. मला नाही माहिती तू येणार आहे की काय म्हणून. आणि तुझ्या आईचा फोन पण नाही आला माझ्याजवळ. नाही मावशी तू खोटं बोलते. मावशी तू खोटं बोलते. मॉमचा फोन आला तुझ्याजवळ आणि मॉमनं सगळं खरं ते काय ते तुला सांगितलंय. तर आता काही विचारू नको. तुला चलायचं का चल माझ्यासोबत. आणि नाही चलायचं तर मला काही विचारू नको. मी जातो. अरे पण ऋतिक सांग तर मला सांगून तर जा. खरंच नाही माहित मला की तू कुठे जात आहे. तू मला सांगून तर जा ना. आणि माझ्या योग्य जागा असणार तर मी पण येते ना. कुठे जात
मावशी खरंच नाही माहित तुला? नाही, खरंच नाही माहित मला. माहित आहे, माझ्या मावशीला सगळं माहित आहे, पण मावशी माझ्या तोंडून ऐकायला पाहत आहे. ठीक आहे मावशी, सांगतो मी आनंदपूरला जात आहे. मी आनंदपूरला चाललो कल्याणीला भेटायला, आणि झालं तर तिच्या बाबाशी मागणी मागतो, तिच्या बाबाजवळ तिचा हात मागतो आणि तिची मागणी मागतो मी, आणि बस येत्या 2 या 3 दिवसात मी कल्याणी सोबत लग्न करतो. काय? हो मावशी, तू बरोबर ऐकलं, मी कल्याणी सोबत लग्न करतो येत्या 2-3 दिवसात. काही पागल बिगल झालं की काय? असं 2-3 दिवसात लग्न होते का? भुलबा आहे का? हा, लग्न म्हणजे खेळ आहे का? खेळ वाटला का तुला लग्न म्हणजे? तिचे वडील तुझ्याशी लग्न लावून देतील का तू तिचं? हा तर विचार कर. करून देते मावशी, आता मी सक्षम आहो. आता मी 4-5 गड्डे घेऊन जातो, नसते त्याच्या समोर फेकतो. हे पहा म्हणून माझी दौलत, आणि पुरी माझी दौलत दाखवतो आता ते म्हणे ना, ते जेव्हा तू दौलत कमावून आणशील तेव्हा मी माझ्या पुरीचं लग्न तुझ्यासोबत लावून देईन म्हणे. आलो मी, खूप कमाई केलो मी मावशी, तेव्हापासून खूप कमाई केलो मी. 2 वर्ष खूप कमावलो मी, खूप कमावला. आता माझ्याजवळ एवढी धन दौलत आहे का 7 पिढी बसून खाऊ शकते. ओ माय गॉड ऋतिक, 2 वर्षात एवढं धन तू कसं कमावलं असं? मी एवढे वर्ष झाले, माझं हॉटेल आहे, मी नाही कमावू शकले एवढं. आणि तू असं काय, तुला काय खान मिळाली होती का सोन्याची की कायची हिऱ्याची? 2 वर्षात एवढं कमावलं म्हणतो की 7 पिढी खाऊ शकते. ह्या काळामध्ये 1 पिढी, हा काळ जो आहे ना, खूप महागाईचा काळ आहे ऋतिक. तुला एवढा अनुभव नाही. किती पण कमाव, आपली एक जे चालू आहे, आपण वर्तमान 1 पिढी खाईल ना तर बस झालं. आणि तू म्हणतोस की 7 पिढी खाईल एवढं मी कमावलं. असं कुठून कमावलं तू एवढं? काय कमावलं, किती कमावलं? तर कोणत्या त्या 10-50 हजाराची धमक दाखवतो का? आणि तिच्या वडिलाला म्हणशील का हे घ्या 1 लाख रुपये? हा, तिच्या वडिलाजवळ 2-3 लाखाची गाय म्हैस आहे, आणि तुझे 1 लाख ना 1.5 लाख काय मायने ठेवते त्यांचे तुम्हाला, तुले हा मला बोलायला लावतो तर? चल घरी बस चुपचाप, कुठे नाही जायचं. हा, फालतू बेइज्जती होईल तुझी. दिमाग का खेळ मावशी, मी दिमागानं कमावलो. मी गदा मजुरी नाही केलो. मी दिमागानं कमावलो. आणि 7 नाही म्हणा, 7 तर नाही, पण 1 पिढी 2 पिढी आरामात बसून खाऊ शकते एवढं धन माझ्याजवळ आहे. तर मावशी, आता चाललो मी, आणि आता तिच्या वडिलाला म्हणतो हे पहा, मी एवढं कमावलं, तुम्हाला काय पाहिजे? एरोप्लेन घेऊन पाहिजे काय, बस घेऊन पाहिजे काय घेऊन पाहिजे, मी घेऊन देऊ शकतो तुमच्या पोरीला. हा, आणि कल्याणी सोबत येत्या 2-3 दिवसात मी लग्न करतो. अरे ऋतिक, मी म्हणते ना तुला, नको जाऊ ना. अरे नको जाऊ. मावशी स्टॉप. डोंट स्पीक. आय गो. हा मुलगा खूप हट्टी आहे हा मुलगा. आता काय होते ना काय, त्याच्या आईला सांगते फोन करून. हॅलो, अगं बघ ना ऋतिक, बघ ना, ऐकतच नाही ना माझं, बिलकुल ऐकत नाही. तो गेला, तो आनंदपूरला गेला, तो आणि कल्याणी सोबत लग्न करतो म्हणून गेला. तो ऐकत नाही माझं. मी खूप बोलले त्याला, पण नाही ऐकलं त्याने माझं. गेला तो. ओ हो, नाही ऐकलं का ग तुझं पण? हा मुलगा ना कोणाचंच नाही ऐकत आहे. त्याच्या मनाची करत आहे तो. बस फक्त कल्याणी. फक्त कल्याणी. मी म्हटलं की 2 वर्ष आता काही त्याने नाव नाही काढलं तिचं, काही असं इंडिया जातो म्हणून, काही भारत जातो म्हणून काही बोलला नाही. तर म्हटलं आता विसरला मुलगा, चांगलं झालं म्हटलं, ठीक झालं. दिवस रात्र नुसतं काम ना मम्मी, हे घे एवढे पैसे ठेव आपले सेविंग, असं करून खूप पैसे जमा केले ना. आता एकदम एकाएकीच जाण्याचं काढलं त्याने आणि येऊन गेला. हो, माझं पण नाही ऐकलं त्याने. आता काय करू ग मी? आणि तो त्या मुलीचा बाप मोठा खूप खराब आहे म्हणते, म्हणजे खूप मारायला धावतो, कडक स्वभावाचा, सनसन आहे तो. तर आता त्याला मारलं बिरलं म्हणजे मग मी काय करणार आहे? मागच्या वेळेला पण खूप मारलं होतं त्याला. आणि तिथेच एक आहे शांताबाई म्हणून, तिने वाचवलं होतं, घरात वगैरे नेलं होतं, काही झोपवलं होतं, काही दिलं होतं भाकरी वगैरे, जेवण वगैरे. आणि आता पण मारलं म्हणजे मग काय करणार आहे ग मी? का नाही समजत ग? हा राहू दे ब्रेंडा, तू नको टेन्शन घेऊ. जाऊ दे, गेला तो, त्याला मस्ती चढली ना, गेला तो. जाऊ दे, खाऊ दे मार, तू नको टेन्शन घेऊ. हो ग, तो गेला पण मला टेन्शन आलं. तू का नाही आली त्याच्यासोबत? तू आली असती ना तर मला टेन्शन नसतं राहिलं. तू नाही ना त्याच्यासोबत, इकडे त्याचं माझ्या बरोबर कोणीच नाही, म्हणून मला टेन्शन येत आहे. मी एकटी काय करणार आहे का? काय नको टेन्शन घेऊ. जाऊ दे, त्याला गेला तर जाऊ दे, करू दे त्याला, त्याच्या मनाची करायला गेला तो. जाऊ दे, करू दे. ठीक आहे, मी काही गप्प बसणार नाही. माझी मैत्रीण आहे ना तिथे, तिला मी सांगते असं आहे म्हणून, ती थोडं सांभाळून घेईल. हो ब्रेंडा, तसं कर, सांगून दे. आणि मग पहिलेच त्याला चेतावणी दे म्हणा, असं तिले समजावाले सांग. शायद आपल्या लोकांना आपल्याला नाही समजत, पण दुसऱ्यांना समजतात कधी. तर सांग, हो कर तेवढं. चल ठीक आहे, मी फोन करते तिला आता.
उशीर काय लागला ग फोन उचलायला? काय नाही ब्रेंडा, कार्यक्रम चालू आहे गावात. आता मी इकडे साईड नाही एकटी येऊन बोलून राहिली त्या संग. बोल काय झालं? ओ अच्छा, कार्यक्रम चालू आहे का? कोणता ग? कशाचा कार्यक्रम आहे? साक्षगंध चालू आहे. हो साक्षगंध. तर त्याच्या साक्षगंधातच होती मी. आज काही ठेल्यावर येणार नाही मी. साक्षगंधात आहे आज माझ्या गावामध्ये साक्षगंध आहे. बोल ना काय झालं? काय म्हणतोस तू? बोल ना. अच्छा ठीक आहे. तर इंदिरा मी काय म्हणते, तो अगं ऋतिक आलाय ग. अमेरिकाहून ऋतिक आलाय आणि तो ना आनंदपूरला यायला निघालाय कल्याणीसाठी. आणि मला पण ऐकलं नाही त्याने. मी खूप त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, तर मला ऐकलं नाही त्याने. जातोच म्हणे, कल्याणी सोबत लग्न करायचं आहे म्हणे मला, तिच्या बाबाशी मी बोलतो म्हणे. असं करून तो निघाला आनंदपूरला यायला. तर तू सांभाळून घे ग इंदिरा. कल्याणीचे वडील काही त्याला मारलं बिरलं म्हणजे तू थोडस सांभाळून घे. तू गावातच आहे तर चांगलं झालं, गावातच आहे तर. ऋतिक आता आता येऊन राहिला का? मी आठवणाचा आता फोन असेल त्याच्यापाशी तर फोन करून सांग त्याला. फोन आहे त्याच्याजवळ, पण तो नाही ऐकत आहे ना, माझं नाही ऐकत आहे ना. ए मावशी म्हणते, तू काय बोलतेस म्हणते, मी मला लग्न करायचं आहे म्हणते कल्याणीशी. मी मन जिंकलं म्हणते तिच्या वडिलांचं, आणि आता पैसा पण कमावला म्हणते. आता तिचे वडील मला लग्न करायला होकार देतील म्हणे. असं करून तो आलाय, येत आहे तो. आता पोहोचेलच तो, खूप वेळचा निघालाय तो. पोहोचेलच तो आनंदपूरला. मी याच्यासाठी तुला फोन करते की तिच्या वडिलांनी मारलं बिरलं तर तू बघ थोडं याच्यासाठी. हा नाही, साक्षगंधाच्या पोरीच चालू आहे ना ब्रेंडा, कल्याणीचा. अरे कल्याणीचा साक्षगंध आहे का? हो. कोणासोबत ग? एवढं लवकर दुसरा मुलगा कोणता मिळाला ग? या रोनीला तर त्यांनी मना केलं, आणि आता कोणत्या मुलासोबत साक्षगंध होत आहे तिचं? हा ब्रेंडा, मी तुला सांगितलं नाही, एकदम घाईघाईनच झालं. एकाएकीच झालं, एकाएकीच जोडून आलं हे साक्षगंध. तर सांगायला काही टाइमच नाही भेटला माय तुला. आता हिचं गावचाच पोरगा आहे, गावच्याच पोरा संग तिनं जो ते पोरीच टाका जोडलाच होता. आता पोरगी बोलली बाबाजवळ, बाबा मला त्याच्या संगच करायचं आहे म्हणून. आता दोन्ही परिवार राजी झाले. आता होऊन राहिला आता साक्षगंध आहे. असं काय? मग त्या मुलीच्या अगोदरच पासूनच असेल ना. तर मग पाहुणे जेव्हा मी रोनीला घेऊन आली तर अगोदरच का नाही सांगितले मग तिनं की असं असं आहे म्हणून? मी काय कशाला त्याला दिल्लीवरून बोलावलं असतं? आणि त्याचे आई वडील किती मला बोलत होते की एवढी चांगली तर नाही म्हणे, आमच्या मुलाला नाही म्हटलं म्हणे. असं तसं काय मी घेऊन आले असते मग रोनीला? अगोदर नाही सांगायला असं होत तर. हा ना, सांगायला पाहिजे होतं ना, पण त्या पोट्टीने सांगितलं नाही ना. ऐन वेळेवर म्हणते मग, सांगते मग. तिने तिचा बाप विचारायला गेला का बाई हो म्हणू काय? तिकडे पाहुणे चांगले आहे, दिल्लीला राहायचे पोरगा चांगला आहे हो म्हणू काय? आता तेव्हा फुटली पोट्टी मग, तेव्हा सांगलं तिनं. मग आता बाप पोरीच्या शब्दात बाहेर जाईन काय? शेवटी नांदा लागते पोरीलेच, बापाले थोडी. तर मग असं समज करून घेतला बापानं आणि दिलं लावून ज्याच्यासाठी संग म्हणते त्याच्या संग. चल ठीक आहे, तिच्या मनात सारखं झालं, खुश राहील. पण आता याचं कसं ग? ऋतिक येत नाही, येत आहे ना. ऋतिक तर मोठं प्रेम करतो तिच्यावर, आणि मोठं खुश होऊन येत आहे तो की माझी कल्याणी मायलव करते. आता त्याचं कसं होणार? त्याचं पूर्ण मन पूर्ण खचून जाणार आता त्याचं. त्याला सांभाळतो तो तिथे आला म्हणजे, काही बोलेल वगैरे तर बोलला वगैरे तर. तू नको चिंता करू ब्रेंडा, मी हाव ना, तू मोठी बहीण आहे ना, तू नको चिंता करू. येऊ दे त्याला, येते तर मी घेतो सांभाळून त्याला, आणि यायले बी. हो इंदिरा, तेवढ्यानं चांगला आहे बा की तू तिथे आहे. खरंच तू मोठ्या बहिणीसारखीच आहे. मला काही सुचत नव्हतं. मी त्याच्या आईला फोन केला, त्याची आई म्हणे राहू दे म्हणे, जाऊ दे म्हणे. मी म्हटलं नाही, मारायला बिरायला तर माझ्यावर जिम्मेदारी आहे त्याची, इथे माझ्याशिवाय कोणी नाही. तर मग मला तुझी आठवण आली आणि तुला लगेच मी फोन केला, आणि बघ समस्याचं निवारण झालं. तुला फोन केला तर घे सांभाळू ना तेवढं. ठेव फोन, मी पाहतो काय कोण काय म्हणते, तो काय म्हणते मग करतो मी तुला फोन बाद मध्ये. हो चल ठेवते मी. बघ त्याला मारल बिरल जास्तीचं तर बघ ठेवते मी फोन. कर मग फोन मला. नाही मारू देत मी, तू नको चिंता करू. हे तर भारी काम झालं रे बापा देवा. साक्षगंधाच्या दिवशी आला पोरीचा प्रिय भक्ती. आता काय होते काय नाही तर आता मजाच आहे अजून. आता पप्पा हे साक्षगंध तोडा, हे साक्षगंध तोडा आताच्या आता. पप्पा तुम्ही वादा केला होता 2 वर्षानंतर पैसे कमावून ये म्हणे, महापोरीचं लग्न तुझ्या संग करून देतो म्हणे. पप्पा तुम्ही असं म्हटलं होतं, आणि पप्पा तुम्ही कल्याणीचं लग्न दुसऱ्या इकडे करून राहिले. मी खूप पैसा कमावलो पप्पा, मी खूप पैसा कमावलो. आपल्या जवळ आता काही कमी नाही, खूप पैसा आहे पप्पा. कल्याणी फक्त माई आहे, कल्याणी सोबत फक्त मीच लग्न करू शकतो पप्पा. हो पण आता उशीर झाला ना, तू पहिले काऊन नाही आला? तुझा ना फोन ना काही, तर मग आम्ही काय वाट पाहत बसू का? लय उशीर झाला. आता तू आपल्या गावी परतून जा. आता मजबूर करू नको कोणाला, आणि चालला जा आता आपल्या गावी. झालं ते झालं, विसरून जा. पप्पा नाही पप्पा, मी कल्याणीला विसरूच शकत नाही पप्पा.
मी विसरलो नव्हतो. मी आजपर्यंत कल्याणीला विसरलोच नव्हतो. तुमच्या वचनानं बांधून होतो मी. तुमच्या वचनानं बांधून दिलं होतो मी. तुम्हाला मी वचन दिलं होतं की मी पैसा कमवून आणि मग मी डायरेक्ट येईन, तेव्हा तुम्ही मग लग्न करून द्या कल्याणी सोबत माय. तोपर्यंत मी फोन नाही करणार, काही नाही करणार, असं तुम्हाला वचन दिलं होतं मी. मला पप्पा म्हणूच नको बा. आता काही राहिलं नाही. आता कल्याणीचं साक्षगंध झालं. कल्याणी तुले मजबूर केलं लग्नाला, माहित आहे मला. तुले लग्नाला जबरदस्ती केली असन, माहित आहे म्हणजे. नाही तर तू तर माहीच वाट पाहत असन. तुले कोण मजबूर केलं कल्याणी? कोण मजबूर केलं? तू मजबूर नाही आता बी. तुझे स्वातंत्र्य आहे आता बी. तू मजबूर नाही. तू माई आहे, माहीच राहीन कल्याणी. काय म्हणते तर नाव काय बटा? ऋतिक. अय ऋतिक, त्या कल्याणीले कोणी मजबूर नाही केलं. उलट तर कल्याणीनं माय बापाला मजबूर केलं ह्या लग्नासाठी. तिचे माय बाप राजीच नव्हते लग्नासाठी. तेच जबरदस्ती करून त्याच्या संग लग्न करतो करून मजबूर करून टाकलं माय बापाला. तेव्हा हे लग्न होऊन राहिलं. काय तू वाट पाहिजे कल्याणी? खरंच तू माझी जराही वाट नाही बघितली कल्याणी? तू म्हटलं होतं ना की माझे बाबा म्हणून तसं मी करेन, तर मग बाबाच्या मताने तू वाट का नाही बघितली मायवाली? तुझे बाबा म्हणत होते ना की पैसे कमावून ये, मग लग्न करून देतो तू आणि मा. मग काऊन नाही थांबली तू? ऋतिक, ते मला वाटलं का बा तू येतं का नाही. तू फोनही नाही केला, एक काही नाही, तर म्हटलं म्हणून मी काही वाट नाही पाहिली तू वाली. नाही कल्याणी, तू माझ्याशी वाईट केलं कल्याणी. यू चीट मी. तेव्हा तेव्हा पण तू मला चीट केलं, आता पण तू मला चीट केलं कल्याणी. तू माझी वाट का नाही बघितली? तू का नाही माझी वाट बघितली? मी तुला किती प्रेम करतो माहित आहे ना तुला. नाही तसं काही नाही. मी बी प्रेम करत तो, पण आता मग काय करू आता. पप्पा आता हे लग्न मोडा. हे साक्षगंध झालं तर झालं. आता कल्याणी माई आहे, माई आहे, माई आहे, माई आहे, कल्याणी माई आहे. फक्त माई राहील कल्याणी. आता पाय बा तू मागच्या वाणी मजबूर करू नको. ऋतिक, आता झालं बेटा. आता काही नाही राहिलं. तिच्या पोरीचं साक्षगंध झालं त्या पोरीचं. आता काय तुला दुसरी मस्त चांगली गोरी गोरी भेटन अमेरिकेची. हा चल ना, जाय आता. जाय बरं वापस जाय आता. तू आई तू मावशी यायला चिंता करत होते. जाय आता, काही नाही राहिलं आता. आता तू काही नाही इथं, जाय आता. नाही मावशी, मै कल्याणी आहे इथं. आहे इथं मै कल्याणी. आता बी मायावर प्रेम करते कल्याणी. कल्याणी करतो का नाही करत? बोल कल्याणी बोल. तू हे चुप्पी, हे तू चुप जे राहून राहिली, याच्यातच मी होकार आहे तुझा. याच्यातच मी होकार समजतो तुझा. पप्पा बेटा कुठचा होय काय होय तो. आता चालला जाय बरं. आता झालं इथं. आता तमाशा दाखवू नको. जाय बरं जिथून आला तिथं. थांबा कोणी नको बोला. आता साक्षगंध लागलं, सगळं झालं. आता चला अंदर जाऊन बोलू. आता मी बोलन फक्त, कोणी नाही बोलन. फक्त मी बोलन. मामाजी मामीजी आणि काय म्हणते ते ऋतिक आणि कल्याणी, चला माझ्यासोबत अंदर चला. पार्वतीबाई, आई बाबा, शांताबाई, इंदिराबाई, चला. विमलाताई, पाहणं शांताबाईले, इंदिराले, चला अंदर म्हणे. पार्वतीचा भाऊ बी पाय बरं किती चाकटा आहे. जे कामाचे आहे ते याच्याच संगला राहते. आणि कायच्यासाठी अंदर नेलं तर तो इकडे बोलत होता. शामराव भाऊ बी बोले जा जा करून. सरपंच भाऊ बी बोलले. सगळ्याची गोष्ट काटली पार्वतीच्या भावानं. भलाच हुशार झाला वाटते पार्वतीचा भाऊ. अंदर नेलं कायच्यासाठी नेलं तर. गावातले काय परखे लोक होते का? गावातलेच होते फक्त. काही कोणी दुसरं होतं काय? हो विमलाताई पाहणं. आणि पार्वती बी गुपचूप चालली गेली. पार्वतीनं कपडे घेवायला नेलं पप्पा मला. आता नाही म्हणलं चालवं अंदर म्हणून. चुपचाप चालली गेली भावाच्या मागं. मला एक शब्द नाही म्हणला नाही तिनं चालवं गंगा तुई म्हणून. जाऊ दे. काय जेवायला गेले काय? वा साक्षगंधात जेवायला गेले काय? काही गोष्ट करत असन पार्वतीचा भाऊ बी, काही महत्वाचं काही म्हणत असन. आता सगळ्याच्या देखत काय म्हणू बापा, काय बोलू बापा, म्हणून म्हणत असन चाल अंदर. नाही तर मारन त्याला अंदर नेऊन. कायले आला म्हणून त्याला शिव्यागारी करतील अंदर नेऊन, हाकलतील. आता इथं बाहेर काय सगळ्याचे देखत म्हणून बा. म्हणून होय त्याच्यातही मला नाही नेलं ना, मला नाही नेलं करून राहिली तू. तुला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेमच राहते बापा. हे गंगा सगळ्याचे देखता म्हणजे बाहेरचे पाहुणे कोण होतं? बाहेरचे पाहुणे होते बापा फक्त भुराशिंच्या इथचे. ते इथं बातच चालले गेले साक्षगंध लागल्याबरोबर. आणि दुसरं कोणीच तो नव्हतं. मग बाहेरचं कोणीच तो नव्हतं. गावातलेच तर होते. गावातल्या समोर बोलू शकत होता ना तो. अंदरच नेवायची काय गरज होती त्याला? चाल अंदर, मी बोलतो काय होतं बापा बापा. जाऊ दे ना, त्याच्या घरचं त्याला माहित आपल्याला काय घेणं ना. चल आता घरी. आता इथं थांबून काय करतो? साक्षगंध झालं, लागलं सगळं. चल आता का जेवासाठी थांबतं का इथं? हा नाही बापा हट. आपल्या घरी नाही करू स्वयंपाक. इथे जेवासाठी थांबन का कोणी? ते म्हणून नाही तर का बिन बोलावलं ना जेवण का कोणी? चला जा तुम्ही घरी. चला तुम्ही घरी जा. चला बोलावून जेवाले तेव्हा जेवाले येऊ, नाही तर तसं येऊच नाही. चल गेले ना सगळे. आपणच तो भाऊ इथं. हे पाहून घ्या भाऊ, काय नाव आहे तुमचं तर? संदीप नाव आहे माय. हो संदीप भाऊ, तुमचं काही असो पण मायला जुनं प्रेम आहे. कल्याणी मायावर खूप जीवापाड प्रेम करत होती. मी तिच्यावर खूप करत होतो. पण पप्पानं अट टाकली होती
पप्पानं अट टाकली होती, त्या अटीनुसार आम्ही अलग झालो. नाही तर कल्याणी खूप प्रेम करत होती माझ्यावर, मी तिच्यावर. आणि पप्पानं मी वचन बी दिलं होतं पप्पाले, मी येईन पप्पा म्हणून. आणि कल्याणीले पण वचन दिलं होतं. हो ऋतिक, माहित आहे, मला माहित आहे की तुझं खूप प्रेम आहे कल्याणीवर म्हणून. पण संदीप, ऋतिकचं कल्याणीवर प्रेम असेल खरं, पण कल्याणीचं तुझ्यावर प्रेम आहे ना. तर वस्त तिनं म्हणलं मला, तिनंच तर म्हणलं ना बापाजवळ मला लग्न करायचं आहे संदीप संग. तर मग तिचं तुझ्यावर प्रेम आहे ना. हो इंदिराबाई, बरोबर आहे की कल्याणीचं मायावर प्रेम म्हणजे प्रेम एकच वेळा होत असते जीवनात. आणि ते प्रेम कल्याणीले ऋतिक सोबत झालेलं होतं. पण ऋतिकनं बाबानं मामाजीनं जे काही केलं, जे काही मग अट टाकली, वचन दिलं, त्या वचनानुसार. आणि बाबा मग दुसऱ्याकडे इकडे लग्न नाही करून दिलं पाहिजे, म्हणून कल्याणीनं मग मला निवडलं की गावातल्या गावात बरं होईल. नाही का कल्याणी, बरोबर ना? त्या दिवशी कल्याणी आता बोलणार नाही सगळे समोर, पण त्या दिवशी पारसिंगामध्ये जेव्हा आम्ही गेलो आणि कल्याणीनं सगळं जेव्हा मला सांगितलं, तेव्हा मला समजलं. कल्याणीच्या डोळ्यात मी पाहत होतो, जेव्हा ऋतिकची कहाणी सांगत होती कल्याणी डोळ्यात पाणी येत होतं, पण कल्याणी लपवत होती. तर मला तेव्हाच समजलं होतं का कल्याणी आता पण ऋतिकवर प्रेम करते म्हणून. पण मी मा काळजावर दगड ठेवलो आणि मी लग्नाला तयार झालो की मी ऋतिक येते नाही येत काही भरोसा नव्हता. दुसऱ्या इकडे चालली गेली म्हणजे कल्याणी दुःखी राहीन, मग मी सुखी ठेवून कल्याणीला, म्हणून मी लग्न करायला तयार झालो. मी कल्याणीवर प्रेम करतो हे खरं, पण कल्याणी मायावर करत नाही हे बी खरं आहे. कल्याणी फक्त ऋतिकवर प्रेम करते. कल्याणी खरं बोल, करते ना ऋतिकवर प्रेम तू? कल्याणी, आता इथं कोणालाच घाबरायची गरज नाहीये. आता खरं काय ते बोल. बोल बोल कल्याणी बोल. ते तर तू खुशनशीब आहे. तू नशीबवान आहे तर तू संदीप संग लग्न होऊन राहिलं होतं. हा, तर तू विचारून बी राहिला तुला. नाही दुसरं कोणी पोरगा राहिला असता ना तर ऋतिकला मारून हाकलला असता. पण तू एवढा समजदार पोरगा आहे, तुला विचारून राहिला. हा, तू मत घेऊन राहिला. तू खरं खरं बोलतो. ऋतिकवर करत असेल तर ऋतिक संग जा. तो बी काही खराब पोरगा नाहीये, तो बी चांगलाच आहे. त्याने बी काही वचन दिलं तर वचन निभावलं त्यानं. हा, पैसा कमवला आणि तरीच आला तो. हा कल्याणी बोल आता. आता दोघंही चांगले आहे, निवड तू कर. तुले गावातला संदीप चांगला वाटते म्हणजे त्याच्या संग लग्न करूशा लागते का परगावचा परदेशातला ऋतिक? तू निवड कर आता. तसे दोन्ही पोरं चांगले आहेत, खोट दोघातही नाही. आता तू पाय, तुले कोणत्या याच्यात हिरा दिसते आणि कोणत्या याच्यात कोळसा दिसते, तर तू पाय आता. कोळशाच्या खदानीतून तुला हिरा काढायचा आहे. आता काढ.